गुंग आहे संध्या. अय बाई संध्या, अय संध्या. अहो अभ्यास करू राहिली ना, तर माझं लक्षच नाही त्याकडे. लय वेळची करू राहिली मी अभ्यास, तर माझं लक्षच नाही कोण आलं आणि कोण गेलं. बोल ना काय म्हणून राहिली, काय झालं? अहो बिचारी संध्या, सगळंच बनवलं आहे व. पोळ्याही बनवल्या, भातही बनवला, भाजीही बनवली. आता मी स्वयंपाक रूम मध्ये गेली का नाही, सगळं बनवून आहे. गॅसवर टाकी सगळं पुसपास करून आहे. आणि तिकडे भांडे घासले एवढे मोठे. राणी नव्हे का तर काय माहित का, काही उठली काही केलं तिनं तर काय माहित. काहीनच केलं असं नाही, वहिनीनंच केलं असं, राणी वहिनीनंच केलं असं. ते मग कोण करणार आहे? मी ते एवढ्याचा काही उठतच नाही. दादाचा डब्बा गिब्बा सगळंच झाला आहे का? आम्ही सगळा स्वयंपाक केला म्हणतो तर. सगळं उचल वाचल झाड झूड सगळं झालेलं आहे. फरची पुसलेली आहे. हे बाय दिसून नाही राहिली का? फरची तरी कायली पुसायला पाहिजे होती अशी याच्यात. असं आहे आता आपण काय हे काम करायला लावतो का तिला? फरची मरची तिला म्हणलं तरी का फरची पूस का काही बा म्हणून. हो ना, फरची ना झाडझूड तर मीच करतो आई. त्याला तर म्हणतही नाही कर का नको करू बा म्हणून. आता आपल्याला तर माहित आहे अशा याच्यात थोडंसं वागणं हे ते हे होते बा म्हणून. पण मग आज आपण बोलून नाही राहिलो ना, 3-4 दिवस झाले त्याच्यासोबत, तर म्हणून गिनून असं नाही. तर अजून 2 दिवस चांगली राहील. आपण बोलू तिच्यासोबत ना, 2 दिवस चांगली राहील, तिसऱ्या दिवशी अजून तसंच होईल. मग आता काय सांगावं बाई, 2 दिवस करते का 4 दिवस करते का काय करते? तर नाही करून गिरून आज सगळंच ठेवलं तिनं. अंगणं मागणं सगळे झाडलेले आहे, पाणी गिनी शिपलेलं आहे मस्त. मग रांगोळी काढली काय का तिनंच? हो तिनंच नाही काढली तर कोण काढली? तू तर काढली नाही ना रांगोळी? नाही बाई मी काढली रांगोळी गिंगोळी काढली? मी नाही काढली. मी उठली तर अशी ब्रश गिश केला आणि चाय पिली आणि इकडेच बसलेली आहे. अशी जर उठली सकाळी सुधी काम केले सुनवायरी सारखं तर कोण चांगलं नाही बोलत हो. कायले कटकट राहते तिच्या मागं. मी तरी काय करतो बिचारी कटकट. मला काय एवढी हाऊस आहे सुनेच्या मागं कटकट लावायची? पण नाही, उठणारच नाही. 9 वाजता उठते झोपेतून आणि मग येते स्वयंपाक रूम मध्ये. सगळं काही झाल्यावर चाय पाणी नाश्ता झाल्यावर आणि मग म्हणते आई काय करू आणि काय करू. मला तर काही वहिनीचं खरं नाही वाटत हो आई. तू काही म्हण. बरोबर आपण बोलून नाही राहिलो ना, म्हणून का नाही त्याने आज सकाळी उठून सर्व कामं केले. आणि आता जर आपण बोलणं चालू केलं का नाही त्याच्यासोबत, तर उद्या पाहिजे अजून. उद्या परवा म्हण, उद्या म्हण, अजून 9 वाजता उठते आणि येते मग आपल्या जवळ. करू का करू का करू का कराले. नाही नाही खरं गिरं मला नाही वाटत. अहो तशी मोठी नाटकीची आहे होते. खरं वाटते का मला? अहो झोपाचे नाटक तापाचे नाटक करते बाई ठेवाली, तर काय याचे नाटक नाही करत? बरोबर 2 दिवस करत आणि सगळं काही चांगलं झालं म्हणजे मग अजून जशी तशीच करत. नाटकेली आहे ते. पाय बरं आज कशी 2-3 दिवस आपण बोललो नाही तर लगेच आज सकाळी उठली आणि सारे कामं करून ठेवले नाटक्या वानाची. अहो रे बोलूच नाही आपण तिच्यासोबत. किती दिवस करते अशी सकाळी उठूच पाहू बरं. पाले आपण बोलत नाही ना म्हणून होय. आणि दादाही बोलला असं ना, मग दादा कोणत्या तोंडानं म्हणून आपल्याला आता काऊन बोलत नाही तुम्ही म्हणून. पाहू बरं आज बोलूच नाही आपण. उद्या उठते का तर पाहू. आई अय आई, अहो माझा डब्बा बांधून दे ना थोडसा. म्हणलं थोडसा डब्बा दे ना. बांधून मायवाला डब्बा दे ना. सारा काम तर केले त्या बायकोनं. डब्बाच बांधणं नाही होत नवऱ्याचा. बांधायला लावणं त्या बायकोले. बांधणं म्हणा तेवढंच नाही होत. काय वाई तुही बायको करत राहतं. जाऊ दे ना आता, सोड ना. काय बी तू बी दोघे जणी बोलून नाही राहिले तिच्यासोबत. ते किती त्या दिवसापासून एवढूसा चेहरा करू नाही वाई. बोलत जा ना, जाऊ दे ना. एकाच घरात राहतो आपण, हे असं बरोबर आहे का बोला? तू आता तिच्यापेक्षा कितीतरी मोठी आहे, तुला समजायला पाहिजे ना. झाली असं ना आता तिच्याकडून गलती केली तिनं, दे ना सोडून आता. पाय हो बाई हो संध्या, पाय हो आता तूच पाय तुझ्या डोळ्यानं. याले याची वाली बायको एवढी नाट केली असून याच्या बायकोकडून भाग घेते. बोलत जाय म्हणते तिच्यासोबत. हास म्हणून राहिला. आणि एखादी चांगली चुंगली असती तर काय यानं डोक्यावर बसवलं असतं हो बापा बापा. मायलेच अजूनही बेकार समजतं तू. हो रे तू मायले असं बेकार समजतं म्हणून तर बोलणं सोडून दिलं रे तिच्यासोबत. जाय बापा करते मतान काय करायचं आहे. नाही करशील तर कर, नाही करशील तर नको करू. काय आजच काय माझे हात पाय काय ढिले नाही पडले बाबू. करू शकतो मी माझ्या नवऱ्याचं लेकराचं साऱ्याच करू शकतो बाबू. बाबू आम्ही म्हातारे माणसं चालता फिरता असून तुझी बायको अशी नाटकं करते आणि एखादी आमच्याकडून झालं नाही काही तर काय करण रे? घराच्या बाहेर हाकलून देशील का रे बाबू त्या बायकोच्या मतानं ऐकून रे? हो रे आताच नाही करत तरी तर आम्हाला चालता फिरता येते. आम्ही स्वतःच करतोय लगेच. मी करू लागतो तिले काम. तर अशी नाटकं करते आणि मग आमचं करा लागलं तिले तर मग काय करण रे ते? आम्हाला सोडून देशील का रे तू? हो रे सगळं असंच वाऱ्यावर सोडून देशील आमचं घर दार सर्व काही असून? बरोबर आहे दादा आईचं. आता शेतातही गेली काही दिवसानं मी जाईन. त्याच्याकडे कोण लक्ष देईल? तू असा बायकोच्या मतानं ऐकतं. तिचं मन नाही दुखत का? तरी तर बरं झालं का आम्ही करू लागतो. आता मी आहो तर मी करू लागतो. आई आहे तर आई करू लागते. आई काही एकदम निवय काही बसत नाही ना. तिला तर कामं केल्याशिवाय गमतच नाही.
भरोसा नाही त्याला, त्याच्या बायकोवर भरोसा आहे. भले किती काही नाटकी असो ना ते, तरी त्याची बायकोच त्याला खरी वाटते. माय बहीण बाप काय खरं वाटणार आहे त्याला. संध्या, तुम्ही दोघे जणी अशा बोलून राहिल्या मले. आता मला काय माहिती वाली कशी होती का होती. मला माहित होतं काहीच काही. आता चांगली वाटली स्वभावली म्हणून मी केलं आता लग्न. आता मला काय माहित लग्नानंतर अशी करण म्हणून ते. आता ते प्रेग्नेंट आहे. आता मी सोडून देऊ का ह्या याच्यात तिले? तू सांग बरं, काय करू शकतो मी? सोडून देऊ तिले? मी म्हणलं का तुला सोडून दे म्हणून दादा? मी म्हणलं का? पण कम से कम तू समजून तर सांगू शकतो ना तिले. वहिनीले काही नाही काही. आणि वय 2 दिवस गेले का आता म्हाताऱ्या माय बापाचं तुला समजत नाही का? आम्ही बहिणी हाव किती दिवस हाव. आज आहे उद्या आहे. मग इथं काही नेहमीसाठी येऊन राहणार आहे का आम्ही? तुलेच पाहा लागल ना सर्व काही. जाऊ दे बाई, जाऊ दे. काय बोलतो त्याच्यासोबत, जाऊ दे. संध्या, आईनं काही तुमच्या दोघीला जन्म दिला का? मला जन्म नाही दिला का? मला जन्म दिला ना. माये तेवढंच मन दुखते जेवढं तुमचं दुखते. पण आता मी दोन्ही इकडून फसलेला आहो. यात माझी कंडिशन एवढी बेकार आहे का मी तिला या हालत मध्ये सोडू शकत नाही. आणि आई बाबाकडून हे करू शकत नाही. तू सांग. मला माहित आहे ना आईचं काही चुकलं नाही, तुझं काही चुकलं नाही. चुकलं तिचं, पण मी तिला बोललेलो आहे. आता तुम्ही दोघी बोलून नाही राहिले, पण मी 4-5 दिवस झाले तिच्यासोबत बोलून नाही राहिलो बरोबर. अजून काय करू मग मी? तुला सांग. मारू तिले, जोडू? अजून काय करू? मला शोभन तरी का असं केलेलं? काही गरज नाही रे बाबू माराची जोडाची. काही मारल्यानं जोडल्यानं काही होत असते का? तेव्हा सुधरते माणूस. अरे पण पहिलेपासून डोक्यावर बसत गेला ना तू. बसत झाले. काय केलं मी ना तिला? डोक्यावर कसं काय बसवलं आई? नाही तर काय? तू नाही बसवलं तर काय बसवलं डोक्यावर बसवाले? पहिलेपासून कडक वागला असता तर कायले असं राहिलं असतं रे. अरे आम्हाला तर काही समजतच नाही ते. सासू सासऱ्याला नंद दिले, पण तुले काय समजते ते? नवरा असून तुले बी काही नाही समजत ते. बरोबर आपलं रडून भडून खरं करते. बरोबर आपलं लढून भरून नवऱ्याच्या समोर खरं करते. आता तुला असं बोललं म्हणजे मग तुला जमते. आणि तुला जर म्हटलं का हे पहिले बाबू, आणि तुला खरी गोष्ट सांगतो मी. बोलणं वागणं पाहून तुला सांगतो बाबू, हे वाली पहिले बी हिच्या घरी असंच करत असं. एवढी नेटेली आहे ती बायको, तुला सांगतो. एवढी काम चुकार आहे का नाही? 1-2 काम अगाऊ केले का तिचा अंग पाय ढिलच पडून जाते. अशीच करत असून ती पहिले तिकडं. आणि याले का रडू बरोबर आपल्या प्रेमाच्या डाळात घेऊन घेऊन घ्या आले आणि बरोबर फसवलं याले. आता सगळ्याच्या सगळं दिसून राहिलं आपल्या घरी. काय काय नाटकं करते, काय काय नाही. कोणते लोक ठेवणार आहे रे अशी नाटकं करंत? दिलं असं त्याही नाही मग सोडून घे, मग सोड चिट्टी. आणि इकडं सांगते माया नवरा असा होता, माया नवरा तसा होता. तरी मी म्हणलं होतं, पहिलेच विरोधात होती मी याच्यावाल्या. पण हे पोट्टो आहे ना, ऐकेच नाही घेऊन आला तिले घरी आणल्यावर काय करतो? एवढे नातेवाईकात बदनामी झाली, सारे इकडे बदनामी झाली. पण जाऊ दे बा, आता केलं तर केलं. पण ते धडाची नाही वागून राहिली. काय फायदा आहे का? आमचं मन तर पहिलेपासूनच तुटलं आहे. पण आता हे अशी वागते तर अजूनच जास्त. आई तू का नाही तिच्या पहिल्या घरचं नको काढतो. तुला मी मागही सांगितलं, आताही डबल सांगतो. काही हो आपल्या घरी भांडण झगडण काही हो, पण पहिल्या घरचं तिचं काढत नको जातो. ते जाऊ दे, ते पहिल्या घरचं आपल्या घरी आहे ना आता ते. मग आपलं काय आता काय करायचं मग? तू काय म्हणतो मग? मी सोडून देऊ का तिले? सोडून देऊ का मग हे अशी वागते तर? कोण म्हणलं रे बाबू तिले सोडून दे म्हणून? सोडून दे म्हणलं का आम्ही? पण तिले सुधरवता सही. कम से कम या घरात राहण्याच्या लायकीचं तर बनव. हे बाबू सुनवायरी वय नाटकं करते तरी आपल्या घरी कोणी येत नाही जात नाही. पाहिजे असे लोक 4-4 लोक आले गेले, कोणी पाहुणा आहे ते, हे अशीच करत कसं जमत रे बाबू? आपल्या घरचेच राहते. एवढे काही जास्त लोक आपल्या घरी येतही नाही. आपण इकडे सिटीत राहतो, लय दूर तर गावाकडले लोक म्हण किंवा काही म्हण जवळपास राहिलं असतं. रोजचा ये जा असता लोकांचा, हे तर दिवसभर कंटाळून गेली असती. तिने घरच्याच माणसाचं करायचं नेट लागते, 4 माणसाचं. हे काय करण मग? अशी लहानपणापासून पाहिलं नाही का? मला पाहिलं नाही, त्या मायले पाहिलं नाही का? तू कसे कामं केले रे बाबू? कसे दिवस काढले बाबू मी ना त्या बापाजवळ? कसे काढले दिवस सांग ना तू सांग ना. मी याच्यात उदाहरण देत नाही, तुला मायच उदाहरण देतो. असंच केलं का बाबू मी ना? असेच नाटकं केले. त्या बाप तर भला दारू पे ना. किती दारू पे तू ड्युटी असून बी त्या बापाले गव्हर्नमेंट. मी बोलतो तर तुला दिसते माय बायकोले बोलते, माय बायकोले बोलते. अरे बाबू तिच्यापेक्षा पहिले तुले समजायला पाहिजे माय कशी आहे कशी नाही. कसे दिवस काढले बाबू मी ना. असंच काढले का? ते काका होता, मोठे बापा होता. किती होती तुझी मोठी आई होती बाबू. कसे कामं केले, काय केले? तू सगळ्यात मोठा आहे ना. तुला माहित आहे ना सर्व काही गोष्टी. असेच नाटकं केले का रे बाबू मी ना? माहिती नाही समजत का रे सागर? असं का जरी एकदम वेडा झाला तू तिच्या मांग? वेडा व्हायले आई मी वेडा नाही झालो. आणि हे तुझे चुकीचं आहे का? ती पहिल्या घरी अशी वागली असं म्हणून तिच्या घरी काय झालं काय नाही हे आपल्याला नाही माहित. आता मी नाही इकडून तिकडून पत्ता काढला. आता खोटी गोष्ट नाही आहे. तिनं जे सांगितलं मला तिच्या नवऱ्याविषयी, तिच्या गावाकडूनही पत्ता काढला मी, आजूबाजूला पत्ता काढला. आणि ज्या घरी तिला दिलं होतं का नाही तिचाही पत्ता काढला. ते पोरग जो लग्न झालं होतं नीचं, ते लय नालायक आहे. त्याच्यासारखं नालायकच नाही आहे. तिची काही चुकी नव्हती. चुकी राहिली ते कामात असं त्याचं घरगुती असं काही नाही. पण त्या पोरामध्ये कोणतेच गुण नाही होते म्हणून हिनं सोडून दिलं.
बरं ठीक आहे, तू म्हणतो ना तसंच. आता ते तिचा पहिला नवरा बेकार असन, दारोडे असन, काम नाही करत असन, इले बोलत असन, जे काही म्हणलं तू ना आता ते त्या मनानंच बरं, सगळं त्या मतानंच. पण इथं काय आहे रे बाबू, आपल्या घरी कोणता त्रास आहे तिले सांग बरं, कोणता त्रास आहे? आता माय 2 शब्द तिले बोलतो तर माय पोरीला नाही बोलत का मी? किती मारलं त्या बहिणीले, दोन्ही बहिणीला किती मारलं असं मी लहान लहान होत्या तर. आताही मारतो का मी जास्त केलं का त्याईनं? माय ह्या श्वेतानं लग्न होईपर्यंत मार खाल्ला रे, लग्न होईपर्यंत मार खाले. तिले तर मी कधी काही हेच नाही, सून होई याच नात्यानं वागतो लागेच तिले. पोरगी तर कोणतीच सासू पोरगी मानत नाही सुनेले, सुनही नाही मानत, ते सोडून दे, ते विषय सोडून दे तू. आता माया पोरीले मी मारलं नाही का आतापर्यंत? मारलं मी माया पोरीले, आणि तिले त्याला बोलतोय बी दोघे पोरीले. मग हिलेच बोलतो का मी एकटीले? यायले तरी मी मर्यादा वापरत नाही. ह्या दोन्ही पोट्ट्याले बोली, तिले तर मी अशी कमी जास्त बोलतही नाही, फक्त कामासाठीच बोलतो रे. तेवढंही तुला बेकार वाटते? माय बोलते, माय बोलते, बायको चांगली माय बोलते. असंच करत राहतो ना तू, असंच करत राहतो. जर एवढा त्रास होत असेल ना बाबू आमचावाला करायचं त्या बायकोले तुले, तर एक काम कर बाबू, आम्ही काही एवढे आताच काही हे झालो नाही, आम्ही जे होईन ते होईन आमच्याकडून, तुले बोलवणारही नाही. एक काम कर, त्या बायकोले घे बाबू तू आणि निघून जाय. अलग तिची इच्छा आहे का नाही राहायची तर जाय, तू आम्हाला सोडून चालला जाय बापा. आमच्या माय बाबाकडे तू काही लक्ष नको देऊ, आणि काही नाही, आम्ही कोणावरच अपेक्षा ठेवत नाही आता. कारण की आम्ही सारखं सुद्धा असूनच तू विचारत नाही, बायकोच करतं. काय करशील नंतर मग तू आमचं? ते नाटकं त्याच्यासाठी करून राहिली आहे राणी वहिनी. तुला सांगतो मी, दादाले अलग काढासाठीच होते तिचे नाटकं, अलग काढासाठीच होते. कमी नाही छापती, तुले काय माहित? आवलं हे आहे नाटकं एवढी करते का नाही? जाऊ दे आता, ते तू नको बोलू बाई मंदात. आता तू राहशीलच किती दिवस माय, 1-1.5 महिन्याची पाहुणी. तू चालली जाशील माय तुझ्या घरी, अगाव तू वायशी होशील. त्याला त्याच्या बायकोच खरं वाटते बिचारे. एक काम करा तुम्हाला सांगतो मी, मला काही फाशीत देऊन द्या आई तू. माय बायकोचं खरं वाटते करतो तू. अहो तसं नाही आहे आई, तसं नाही आहे बिचारे. मला माय बायकोचं खरं नाही वाटत, मला माहित आहे ते कशी आहे का आहे बा म्हणून. पण कसं आहे तुला माहित आहे ना, आता मी काय करू शकतो तू सांग बरं आता. अरे पण तू काही करू शकत नाही, पण तू आम्हालाच बेकार समजतं ना, माय बापालाच बेकार समजतं, बहिणीलाच बेकार समजतं, आणि बायकोला चांगलं समजतं. तसं नाही आहे, थांब तू. 4-5 महिने, आता किती महिने राहिले तिचे कितीक नाही तर 5व्या महिन्यात चालू आहे. तिथे डिलिव्हरी होऊ दे, सर्व होऊ दे व्यवस्थित. ते झाल्यावर मग मी काय करायचं काय नाही पाहतो. मी सध्याच तिले सहन याच्यासाठी करून राहिलो, कारण की ते आहे पोटोशी प्रेग्नेंट आहे. ते अशा याच्यात मला काही तिले जास्त हे करता नाही येत, आणि तूही जास्त काही तिला बोलू नको आई. एवढे दिवस निघू दे, मग नंतर आपण पाहू काय करायचं काय नाही. तर असंच जर वागणं राहिलं तिचं आलं, मी तुला सांगतो, तर मग मी सहन नाही करणार. तू जसं म्हणशील तसंच करीन मी जर असं. आणि हे गोष्ट तुम्हाला काढून टाका, आम्ही अलग राहीन हे मी नाही राहणार. कारण की मी पहिले होतो राहिले तयार, पण आता नाही. कारण की आता तिची गलती आहे, ती नाट केली आहे, मला माहित आहे. म्हणून आता तिच्या मनासारखं कधीच नाही वागणार मी. तुम्हाला सोडणार नाही मी, बिलकुलच नाही सोडणार तुम्हाला. काय बाबा तुला काय पटते तर? आम्ही असं नाही म्हणत तू याला घर तुटलं पाहिजे. आम्ही तसं गिसं काही नाही म्हणत. पाय तुला काय वाटते तर. आतापर्यंत त्यासोबत मी अशी स्पष्ट बोलले नाही बाबा, आज बोलली तुला काय वाटते काय नाही कर बापा तुले.